तुला विरोधच करू शकणार नाही आणि मग तू हवं ते नाही, खूप घाई होती या सगळ्याला. हा, मला जे करायचं ना ते कसं करायचं, काय करायचं हे मी ठरवतो. तू हे प्लीज. मी नाही. हे खूप झालं तुझ्या मनाचं. आता मी जे सांगेन, जसं सांगेन तेच होणार. वहिनी आली. निघ. झालं आपलं काम वहिनी. ते गावाला गेला होता, तिकडे रॉ मटेरियल तिकडून मिळणार आहे ना, ते सगळं शॉर्ट आहे. तर राजसी बरोबर काय बोलत होता तुम्ही? तिच्याशी काय बोलणार. तू ओळखतेस ना तिला, कशी आहे ती. त्रास देत होती मला उगाच. म्हणजे जो आता प्रॉब्लेम चालू आहे आपला रॉ मटेरियलचा, तर त्यावरनं उगाच डिवचून बोलत होती आणि तुमचा प्रॉब्लेम कधी सॉल्व्हच होणार नाही असं म्हणून ती डिमोटिवेट करत होती. मी तिला म्हणालो की जस्ट स्टे अवे फ्रॉम माय फॅमिली. इग्नोर केलं कम्प्लिटली. नक्की ना? हां, हेच बोललो तिला. सलील भाऊजी, एक गोष्ट लक्षात ठेवा, ती राजसीना नागिण आहे. तिला कोणी किती दूध पाजलं ना तरी ओकणार ती विषच आहे. तिच्या नादाला लागून प्लीज काही चुकीचं काम करू नका, कारण ती तर सगळं करून सवरून नामानिराळी होईल. उगाच तुम्ही कशात तरी. तुम्हाला कळतंय ना मी काय बोलतेय. हां, मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे, पण ते सगळं आपण नंतर बोलू. आता फक्त मी सांगितलं तेवढं लक्षात ठेवा. या. तू का आलीस परत? ऐकलंय मी सगळं. काय प्रकार आहे हा? हा, हे काय बोलत होता तुम्ही? अर्पिताला कळलंय का सगळं? मी विचारतेय तुला काहीतरी. आन्सर माय क्वेश्चन. वहिनीला सगळं, निकीबद्दल आणि माझ्याबद्दल. तिने निकीला फोर्स केला सगळं सांगायला आणि निकीने सांगून टाकले. आई आकर 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 आकर. पेढा कशासाठी? आज काय आईवर एवढं प्रेम होतू चाललंय? अगं आमचं प्रेम आहेच का तुझ्यावर, पण तुला आमचं प्रेम कधी कळणार हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आता सांगणार आहेस का गपचूप? आता गपचूप बसल्यावर कसं सांगू? मला नाही ऐकायचं. सांगतो सांगतो सांगतो. आई अहो, आपल्या समर्पिता किचनवर आलेलं संकट आता कायमचं टळलंय. आज आम्ही आपल्या गावी गेलो होतो आणि आम्ही तिकडच्या शेतकऱ्यांना भेटलो आणि धान्य भाजीपाला व्यापाऱ्यांकडून घेण्यापेक्षा आम्ही थेट शेतकऱ्यांकडून घेतला तर यात आपल्या सगळ्यांचाच फायदा आहे मामा. ठीक आहे, उद्या सकाळी माल तुमच्या किचन मध्ये पोहोचेल. खरंच? हो. हा, पण असं कसं घडलं? कमाल झाली. अगं अशी कमाल आपल्या आयुष्यात नेहमी होऊ शकते आई. फक्त तुम्ही निगेटिव्ह विचार करू नका. आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही सगळं नीट करू. आई आई अगं काय झालं, तू बोलत का नाहीयेस? हे बघ आई, मला माहिती आहे आपल्या घरावर कुठलं तरी संकट येतं, त्यामुळे घरात वाद होतो, पण आपण त्याच्यावर सोल्युशन काढतो. घरातलं वातावरण पूर्वीसारखं करायचा प्रयत्न करतो आपण. आई तू एक गोष्ट लक्षात घे, तुझी साथ नसताना आम्ही एवढं सगळं करतो. तुझी साथ मिळाली तर आम्ही काय काय करू. म्हणून म्हणतोय प्लीज.
माझा नाही विश्वास तुमच्यावर. अगं आई, हे बघ समीर, हे खरं आहे की कुठलीही अडचण आली की तुम्ही तिला पळवून लावता, पण पुढे काय? पुढे नवीन कुठलं तरी संकट आवासून उभं असतं तुमच्या समोर, आणि या वेळेला सुद्धा हे असंच होणार याची खात्री आहे मला. काय रे, काय आलं? मामा ते बघा. चल चल खाली चल, बघूया आपण. ए उठ अरे उठ उठ उठ, अरे उठ उठ. जिवंत आहे. तो बघा इथे आहे, आजूबाजूला कोण आहे का मध्ये तिला बघा. कोण दिसत नाही रे. हा जिवंत आहे, याला उचलला पाहिजे. चल, चल. उचला हाला. अरे अरे आपली गाडी. ए थांब. हो आजी, माझं बोलणं झालंय मामांची. ते मला म्हणाले जगदाळे दादा केव्हाच ट्रक घेऊन निघालेत, पण यायला हवे ना आता. ते नाही, मी फोन करतोय त्यांना पण ते फोन उचलत नाहीयेत. मी परत एकदा लावून बघतो. हो, आणि आले इथे की कळवतो तुला. हा, काय हो, उचलला का त्यांनी फोन? मगाचपासून ट्राय करतोय, फोन लागतोय पण उचलत नाहीयेत. अरे तू एवढा लोड का घेतोय? ड्राईव्ह करतायत म्हणून नसतील उचलला त्यांनी फोन. ठीक आहे, डोंट वरी. नको टेन्शन घेऊ, येईल ट्रक. अरे ट्रॅफिक असेल ना, हा, आणि ट्रॅफिक मध्ये अडकला तासन तास अडकतोच. एवढा मोठा ट्रक आहे तो. अहो नाही, ट्रक नाहीये, पिकअप ट्रक आहे. अरे ट्रॅफिक काय छोटा मोठा बघून सांगतो काय? कापसे दादांचा फोन. स्पीकर टाका, स्पीकर. हॅलो दादा, अहो कुठं आहात तुम्ही? हॅलो समीर दादा, अहो आपला पिकअप ट्रक चोरीला गेलो. चोरीला गेलं म्हणजे काय? काय घडलंय काय नेमकं? हा, आणि तुम्ही ठीक आहात ना? काही झालं नाही ना तुम्हाला? घ्या, बघितलं बघितलं का सगळ्यांनी?